नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या सिंदेवाही तालुका इथल्या पण चंद्रपूरमध्ये असे जीवघेणे हल्ले वाघांचे वारंवार का होत आहेत, यामागे कारण नेमकी काय आहेत यावर एक नजर टाकूयात. मुळात क्षेत्रफळाची मर्यादा हे पहिलं कारण आहे, कारण वाघांची संख्या सध्या झपाट्यानं वाढली आहे. पण त्या प्रमाणामध्ये जंगलाचं क्षेत्रफळ हे मर्यादित राहिले, रादर ते कमी होते. त्यामुळे अधिवासाचं विखंडन या वाघांना सहन करावं लागते. रस्ते, रेल्वे, अन्य विकास कामं यामुळे जंगलाचे तुकडे तुकडे होत आहेत. त्यामुळे वाघांना त्यांचा अधिवास मुक्तपणे वापरता येत नाहीये. भक्ष्याची कमतरता आहे. जंगलामध्ये प्राण्यांची संख्या कमी झाल्यामुळे वाघ शिकारीसाठी मानवी वस्त्यांकडे वळतात. मग पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटतात, त्यामुळे पाण्याचा शोध घेत हे वाघ पाणी असलेल्या ठिकाणाकडे, मानवी वस्त्यांकडे येतात. शेतातला वावर. विदर्भामध्ये तांदूळ आणि कापसाच्या शेतामध्ये झुडपं वाढतात, तिथं वाघांना लपण्यासाठी जागा मिळते. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे मानवी हस्तक्षेप. सरपण गोळा करणं, मोहाची फुलं वेचणं किंवा गुरांना चरण्यासाठी कॉरिडॉरचा अभाव आहे. एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग उरले नाहीयेत, त्यामुळे वाघ मानवी वस्त्यांमधून प्रवास करतात.